ऐका मंडळी गजाल सांगतय सासरवाडीची. ऐका मंडळी गजाल सांगतय सासरवाडीची. सासरवाडीक मान कस जाऊयाची. सासरवाडीक लय मान असता जाऊयाची. ऐका मंडळी गजाल सांगतय सासरवाडीची. ऐका मंडळी गजाल सांगतय सासरवाडीची. आणि मजा असता एका माणसाची. ह्यांका नाही कळत ह्यांका अनुभव नाही. सासरवाड करूची लांब करूची म्हणजे वर्षातनं एकदा किंवा दोनदा जायचं. जवळ केली ना, जवळ म्हणजे सगळ्यात आमच्याकडे सासरवाड लांब कोणची माहित आहे? शिवडकर आणि मनीषा. त्याच्यापेक्षा आणि लांब आनंद सुद्रिक आणि लता सुद्रिक. आणि बाकीचे आंबरट, कसाल, वायत पुढे गेले कुडाळ, दिगस, आणि आम्ही पण त्याच्यातलेच. पण काय असतं माहिती आहे, सासवडीचा मान असता मंडळी, तो जावेचा मान असताना तो लय भारी असता. आणि सासवडी गेल्यानंतर म्हणजे जातलो ही बातमी कळतात. आता बातमी म्हणजे 700 आधीच कळतात. जावेकडे येतो तो फोन असता, नंबर आलो, आणि 700कडे एवढं फोन नसता तो असो डबल गाडो. मग ती एवढी खुश होता ना सासू, वाडीवर सांगा सुटता, जाऊ येतात सून येता, जाऊ येतात सून येता. म्हणजे ते काय जाऊ यायचा आनंद नसता तिका आनंद कसलो असता माहित आहे? माझा चेडू येता, माझी नातवंड येतात, आणि त्याच्या पाठीमध्ये झीर येतात. माझ्या जावेंपर्यंत काय केल्यात, माझ्या चेडवाचा पोट कधीच रिकामी ठेवल्या नाही. सगळ्या वाडी बसलो. आणि मग ह्या करू काय ता करू, ह्या करू काय ता करू. म्हणजे जाऊ येतो म्हणतात लाडव जावं ना. गेल्यानंतर तिका पश्चाताप पडलो. म्हणजे पश्चाताप म्हणजे विचारच पडली काय करू नेमक्या. जावे एक लागता गावठी मटण, बॉयलर खात नाही, आणि नातवंड खातली बॉयलर, म्हणजे दोन करू होई. तरी बिचारी काय करता, काही विचार करीत नाही. म्हणजे करता सगळा. जावय चेडू येताल मनान धांदल साशेची. जावय चेडू येताल मनान धांदल साशेची. ह्या करू काय ता करू पंचायत म्हातारेची. ह्या करू काय ता करू पंचायत म्हातारेची. अशी तिची अवस्था होता जावयांची लोक. म्हणजे ह्या करू काय ता करू, त्याच्यात ती कायच करीत नसता. म्हणजे काहीतरी करून घालता. पण तुमका एक म्हणजे एक सल्लो द्या, एकच जावं असलो ना तर एकट्यानं जायचा. पण साडू एकापेक्षा 2 असले 3 असले तर एकदम जायचं नाही. ती सासू एकदमच बोलवतली, आणि एकदम बोलवून काय करतली, एकच कोंबो, एकच टोक आणि एकच बोंगो असं शिजवल्यान काय सगळ्या पराठवाड्यानं असं भरून काढल्यान त्याच्यात. म्हणजे एकाच भागला. म्हणजे साडवांमध्ये एकी होई, कोणाची होई. काहीतरी कारण सांगायचं. मी कारण सांगले, माझ्या राशीत होत्या, माझा ऍक्सिडेंट, मी येऊच शकत नाही. आपल्या काय खोटा बोलायचा. मी जातो ना, आपण एकटंच जायचं. ही काय सासवडीची खरी मजा असता. वडे करू काय पुरये करू, वडे करू काय पुरये करू, घावणे करू काय पोळये करू. या इजारात ना ती या असतात. अरे वड्याचं पण पीठ भिजवल्या, तर पोळींचं पीठ आदल्या ठेवचं लागतं ना, त्या पीठ यावचा लागतं असा. आणि सकाळी आता घावणे करू, आणि लय तिचा मोठा आनंद ना तो. म्हणजे आनंदाच्या भरात ना ती एवढी म्हणजे ह्याच होता ती. म्हणजे काय होता तो थोडक्यात, म्हणजे तिच्या डोक्यालाच परिणाम होता. सासरी जाऊ माझ्या अर्धा तास लागता. किती? अर्धा तास. पण सासरी जावचं नाव काढलं ना, 9 वाजता बायको तयार. तुमची अजून तयारी नाही, पण बाकीच्या खायच्या कार्यक्रमात जावा तुम्ही ठरवा. हो थांबा, अजून माझी साडी नेसायची, अजून माझा मेकअप करू जा. पण मायरा जाऊची म्हटल्यान काय बायको आधीच तयार. हो चला, हो जाऊ ना, चल गाडी का, चला गाडी का, अगो न्हावून दे तरी असायची. हो काय तुझा तू खपवलं तर मागत नाही, चांगलं तरी म्हणून देत ना. तुझा होता ते खपवून घेतलंस तू. आम्ही तेव्हा काय पारखून घेऊ नाही, तेव्हा सवय नाही होती ना ती पारखून घ्यायची. आताच्या पोरांना सवय पारखून घेतात.
अशातली तिघचा. आणि जायचं नाही ठिकाणी एकदम म्हणजे 3 किंवा असं एकटं असलं ना, एकट्यात ती मजा असतात. एक कोंबडं एकट्यानंच खायचो. आणि ती साडू सोडून म्हणून घेतलं ना, तिघांका मिळून पण एकच कोंबडं गावतो. ती 3 लिहित म्हणून 3 कापूची नाही, केळ्या करूची नाही. ती फक्त एक हांडो आणल्यानं वाटल्यात काय 3 जण लागले टीचर. आणि त्याच्यात तिसरं तोटो काय असतं माहिती आहे, साडू साडू झोपायचा प्रयत्न करतील, पण हे 3 बहिणी रात्री एकटी येतील ना, ते रातभर झोप नाही. आमचा अनुभव हा. रातभर दिवशी गरजत त्यांच्या काय झाली संपत नाही. आम्ही लहानपणी ह्या केलं, आम्ही लंबट ह्या केलं, आम्ही लहानपणी ह्या केलं. माझं पर्क ह्याने घातलं, माझं ब्लाऊज त्याने घातलं, माझं फ्रॉक ह्याने घातलं. होतं ना माझ्या घरातलं आपलं स्वतःच बा. हा, म्हणून एकटी जायचं ऐकून ठेवा, जाणत्या माणसाचा अनुभव हा. धाकटी मिळवणी ती पिशेच सांभाळता. तो जाताना अर्धा तास लागलो ना, अर्धा तास लागता. आणि त्या दिवशी 1.5 तास 2 तास लागले काय. हो हय जरा गाडी थांबवा, माझ्या बाबांकडे हे आवडता. पाहिजे पुढे गेला, हो हय जरा थांबवा, माझ्या आवशी काय आवडता. जर पुढे गेले, माझ्या बहिणी काय आवडता, लयच आवडतंय का. पुढे आत गेली, धाकटो हात ना परत त्या कथा आवडला. म्हणजे त्याच्यातच माझा वेळ गेलो. गाडी पार्किंग करू, ब्रिजवर चढवली गाडी बघा, खाली काढू लावल्याने. आता उतरून काढू काय ढकलून काढू, उतरून काढू काय ढकलून काढू. आधी सांगायचं ना, अरे थांबा तर यादी द्यायची, या ठिकाणी हे घ्यावं, या ठिकाणी हे घ्यावं. कसाल गेला, कसाच्या बिजून पुढे गेलो, कसा मासे घेऊ होते. माझ्या बाबांना कसाचे मासे लय आवडतात. काय येवा पुढे लय लांब जावं लागता माहिती तुमका. ते बरोबर राजधानी हॉटेल, म्हणजे ती हॉटेलची तरी सुद्धा वस्तू मारून परत कसाचे वादळ कशात माझे चांगले मिळते ना, तुमका कधी गावचे असले तर. हा, ती धाकटी मिळून ना, जेव्हा लाजाळू असतं ना, अशी 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 बाहेर येता बुतूर जाता, बाहेर येता बुतूर जाता, बाहेर येता बुतूर जाता. आणि भाऊजी कसे आहात असं हळू विचारता. आणि आपणच हसता लाजता, हसता लाजता आणि घरात पळता. मग येईल का भाई, मी काय तुका नेऊ केलं, एक दिल्यानंतर बस झाला. आणि दुसरा म्हणा भया. हा, पण काय असतं माहिती, धाकटो असताना म्हणजे बारको धीर असताना तो काय मी गेले काय माझ्या बरोबर तो असं म्हटलं, जो वाटत थोडीच नाही माझी, काय माझ्या बरोबर. हय बसा गेले काय हय गेलो, हय बसा गेले काय थैली खुर्ची घेतल्या की हय गेलो. बारको मेवनो रावता सारखो भावजी बरोबर, ए बारको नो रावता सारखो भावजी बरोबर. तेचो लक्ष असता मात्र माझ्या घड्याळावर, तेचो लक्ष असता मात्र माझ्या घड्याळावर. नवीनच घड्याळ बांधून घेतलेले होता, डिजिटल घड्याळ. हा, तो सारख्या बॉटलाय बारको तो त्याच बाजू बसायचा, ह्या बाजू काय बसतो घड्याळ या हातात ना बाजू. कधी घेतलास, अरे मला हालीच घेतलंय. त्याच्यात काय काय दिसता, याच्यात मला जेवढं तुका मोबाईल दिसतात त्याच्यात सगळं दिसता. हो माका बनवलं होतं या घरात गेले शब्द ऐका. आणि पुढचे काय असतं माहिती, माका ते घरात बसवून ठेवतो गणपती सारखं. बायको पुऱ्या वाडीतल्या सगळ्यांका भेटान. हा, काय जाताना सांगायची नाही, येताना काय सांगतली, आता तुरु गेले, तुरु गेले म्हणजे 2-3 तासांनी. हा, सगळ्यांची घरा म्हणजे असं मायेची ओढा ती असू देत आणि होईच. हा, पण जाताना सांगा ना, म्हणजे जावं तर गेलं तर टाकलं नाही ना काय मग त्याची काय काय नाही. जेव कोटा काय इली तर इले काय, अजून तुम्ही जेवलाच ना म्हटलं, तू नाही तुम्ही खा जेव नाही. त्या काकांकडे गेले, या काकांकडे गेले, ती काकी आजारी आहे, ती आजी आजारी आहे, ही हा ती हा. आता म्हणजे आता दाखवतं का ते नातन माका, म्हणजे त्याच्याकडनं थोडस नाच शिकलोय मी. अशी सासरवाडची गाय झाला. पण सासरो बिचारो देव माणूस. हा, मी गेल्यापासून माका फक्त विचारले त्यांनी कसे आहे. सासरो बिचारो आमचं गरीब माणूस,
सासरो बिचारो बसा असता बारच्या बाकड्यावर सासरो बिचारो बसा असता बारच्या बाकड्यावर टाका माहिता संध्याकाळी होतली थोडीफार सोय ते का माहिता संध्याकाळी होतील थोडीफार सोय. हा त्यामुळे जावेनो कशी असं विचारले ना तो काय घरात काय करतात ती खाई चेडू खाई गेला नाटतोंडा काय करतात आपण. आणि एक प्रत्येक सासरोडचं एक वैशिष्ट्य असतात. एक चुलत सासरो ना जवळच्या घरातच असता. चुलत सासरो म्हणजे तो सक्कोन असता म्हणजे तो इतर दिवशी त्यांच्या घरात येत नसता. पण जावं इलो की समोर गाडी दिसली काय हो 3 वाजल्यापासून बसान जावे ना कंटाळ बसान बसान चला पाय मोकळे करून येऊया चला पाय मोकळे करून येऊया. अरे ह्यांका पाय मोकळे करता करता किसो मोकळं आलं माझं हो त्याका वाटेत एक गावलो ह्यांका जाऊया यो आमचो पुत्तन यो पुढे गेलो हे आमची नाना. अरे पण काय आहे का असा ना पण तुमका मंडळी सांगते सासवडीचं मान ना घेवचो एका दिवसाचो सासरवाडीचं मान घेवचो एका दिवसाचो सासरवाडीचं मान घेवचो एका दिवसाचो नाहीतर दुसऱ्या दिवशी कुत्रो दाराचो नाहीतर दुसऱ्या दिवशी कुत्रो दाराचो.